बातमीपत्रात आपलं स्वागत। एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुलुंडमध्ये आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी साधला नागरिकांशी संवाद। चित्रकला स्पर्धा राबवीत ती महोत्सवाची सुरुवात। आणि मुलुंड कोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीला वकिलांचे पाठबळ। समन्वय प्रतिष्ठान आयोजित मनस्विनी 2014 कार्यक्रमाचे अभिनेत्री पूनम धिल्लोन यांच्या हस्ते उद्घाटन। जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात कर्तृत्व गाजवणाऱ्या आजच्या युगाच्या महिलांचा गौरव करण्यासाठी, त्यांना हक्काचं व्यासपीठ देण्याकरिता आणि त्यांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण फुलविण्याकरिता मनस्विनी 2014 चे आयोजन केले आहे। या कार्यक्रमाचे उद्घाटन अभिनेत्री पूनम धिल्लोन यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले। या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश साबळे करणार असून कार्यक्रमाच्या सुरुवातीला फॅशन शो सादर करण्यात आला। आधुनिक परंपरांचा आदर करणाऱ्या, आव्हाने पेलायला सिद्ध असलेल्या मिस ठाण्याची निवड यातून करण्यात येणार आहे। तर परीक्षक म्हणून लीना मोगरे, पुष्कर जोग आणि कांचन अधिकारी उपस्थित राहणार आहेत। आयोजिका निलिमा डावखरे यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करीत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या। तर अभिनेत्री पूनम धिल्लोन यांनी या कार्यक्रमांचे कौतुक करीत उपस्थित महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या। and she's been doing it consistently. तो अच्छा काम करने में किसी को सपोर्ट करना I think बहुत जरूरी है। And I believe in the power of NGOs. I believe कि वो जितना एफर्ट करते हैं जहाँ तक हो सके उन्हें सपोर्ट करते हैं। And आज क्योंकि वुमेन्स डे का अवसर है, being a woman of course for me very important that we support other women. And as a woman मुझे लगता है, मैं ये सचमुच दिल से मानती हूँ कि हम एक दूसरे को जरूरी नहीं कि बहुत बड़े काम में सपोर्ट करें, हर रोज के काम में सपोर्ट करें, छोटे काम में, एजुकेशन में, चाइल्ड रियरिंग में, हेल्थ में, किसी भी तरीके से हम हेल्प कर सके एक दूसरे को भी मस्त। तर परीक्षक लीना मोगरे यांनी या सर्व कार्यक्रमाबाबत माहिती सांगत विविध ठिकाणी महिलांवर ओढवणाऱ्या अतिप्रसंगातून महिलांना सुरक्षित आणि जागरूक राहण्याचे आवाहनही केले। वुमन अब्यूज ॲट वर्कप्लेस असेल किंवा कुठेही महिलांच्या वरती झालेल्या अत्याचारामध्ये रेप्स असेल, काही कुठल्याही प्रकारचं हे असेल, तर अशा गोष्टी जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत मला एक महिला म्हणून सतत आतमध्ये कुठेतरी दुःख होत राहणार। आणि दुसरी गोष्ट मी सांगू इच्छिते की आपण जेव्हा म्हणतो की पुरुष आणि महिला या दोन्ही समसमान आहेत, तर समसमान तेव्हाच होते जेव्हा की पुरुष महिलांचा आदर करते, पुरुष महिलांना आपल्यासारखंच आपण जसे आहोत तशीच महिला पण एक एंटिटी आहे, तिच्या मनाचा, तिच्या कामावर म्हणजे ती जे काम करते त्याच्यावर त्या कामाचा जेव्हा तिच्यावरती ताण येतो तेव्हा तिला मानसिक सपोर्ट करतो, तेव्हाच मला वाटतं खऱ्या अर्थाने पुरुष आणि स्त्रियांमध्ये ही समानता आहे असं वाटेल, स्त्रीलाही वाटेल आणि मला असं वाटतं पुरुषालाही वाटेल। सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे। भारत निवडणूक आयोगाने ठरवलेल्या समितीची माहिती देत जिल्हाधिकारी पी वेलरासू यांनी 9 तारखेला मतदारांना मतदार नोंदणी झाल्याची दखल घेण्याचे केले आवाहन। ठाणे जिल्ह्यात 4 लोकसभा मतदारसंघ असून त्यामध्ये 7645 मतदान केंद्रे आहेत। भारत निवडणूक आयोगाने संपूर्ण देशामध्ये लोकसभा 2014च्या निवडणुका घोषित केल्या। सदर लोकसभा निवडणुका 2014च्या अनुषंगाने मीडिया सर्टिफिकेशन अँड मॉनिटरिंग कमिटी DEMC कमिटीमार्फत निवडणूक खर्चाची चाचणी, कर्मचाऱ्यांची माहिती गोळा करणे, इलेक्शन ड्युटी सर्टिफिकेशन यासारख्या विविध कमिटीची स्थापना करण्यात आली आहे। ठाणे जिल्ह्यातून एकूण 70,61,368 मतदार मतदान करणार असून पुरुषांची संख्या 38,51,485, स्त्री मतदार 32,09,816, तृतीयपंथी 76, सैनिक मतदार 1,523 अशी संख्या आहे। त्याचबरोबर निवडणुकीचा खर्च सादर करण्याकरिता उमेदवाराचे नवे बँक खाते आवश्यक असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली असल्याची माहिती जिल्हाधिकारी पी वेलारसू यांनी दिली। तसेच नव्याने मतदाराची नोंदणी करण्याची अंतिम तारीख 9 मार्च असून याबाबत मतदारांनी याची दखल घ्यावी असे आवाहनही उपजिल्हाधिकारी सारिका गायकवाड यांनी केले आहे। निवडणूक आयोगाने आणखी काही केलेल्या तरतुदींची माहिती S9शी बोलताना दिली। इलेक्शन कमिशनने अनाउन्स केल्याप्रमाणे आचारसंहिता सुरू झालेला आहे। त्या संदर्भात आम्ही जिल्ह्यामध्ये असलेल्या सगळ्या यंत्रणा, महानगरपालिकेचे आयुक्त, पोलीस डिपार्टमेंट आणि RTO, एक्साईज आणि अशा वेगळ्या डिपार्टमेंटच्या, नगरपालिकेचे मुख्य अधिकारी, ग्रामीण पंचायत समितीचे BDO सगळ्या लोकांना बोलवून मीटिंग घेतलेलं आहे।
प्रत्येक ठिकाणी आचारसंहितेच्या आदर्श अंमलबजावणी व्हावा म्हणून आम्ही सूचना दिलेल्या आहे. कुठे कुठे काय व्हायलेशन होत असेल कडक कारवाई करायला आम्ही सूचना दिलेल्या आहे. आणि जिल्ह्यामध्ये वेगळ्या वेगळ्या ठिकाणी असलेल्या पॉलिटिकल बोर्ड्स होर्डिंग्स वगैरे सगळं काढायला आम्ही सूचना दिलेल्या आहे. तसे लोकल बोर्ड्स असतात, लोकल बॉडी असतात, तिकडे जो वापरण्यात असलेला गाडी गिडी जमा करायला पण सूचना दिलेल्या आहे. आणि कोड ऑफ कंडक्टच्या बाकी प्रोव्हिजनच्या अंमलबजावणी करण्यास सूचना दिलेल्या आहे. आता इलेक्शन कमिशनच्या सूचनाप्रमाणे आपल्या जिल्ह्यामध्ये मतदार नोंदणी कमी आहे म्हणून 9 तारीखला एक विशेष मोहीम आपण राबवतो. प्रत्येक ह्या जिल्ह्यामध्ये असलेल्या 7,645 पोलिंग स्टेशनला प्रत्येक पोलिंग स्टेशनला BLO बसून त्या पोलिंग स्टेशन त्या मतदार सेंटरच्या मतदार यादी तिकडे आम्ही डिस्प्लेमध्ये ठेवणार आहे. त्या व्यतिरिक्त त्या मतदार यादीमध्ये यापूर्वी आम्ही वगळलेले यादी पण वेगळे ठेवणार आहे. उद्दिष्ट असं आहे या यादी बघून लोकांना तरी माहिती द्यायला त्यांचे नाव तिकडे वगळलं गेलेलं आहे. त्यांनी फॉर्म भरून देऊ शकतात, फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. कोणी पहिल्यांदा मतदान करायचे म्हणजे कोणाच्या वय 18 झालेले अजून मतदार यादीमध्ये नोंदवलेलं नाही त्या लोक पण तिकडे फॉर्म नंबर 6 सबमिट करू शकतात. त्यासोबत त्यांचे रेसिडेन्शियल प्रूफ वगैरे त्यांनी पेपर वगैरे दिला पाहिजे. आणि डिलिशन यादी कोणाला माहिती नाही, त्यांच्याकडे एपिक कार्ड असतात, इलेक्शन कार्ड असतात, पण त्या तो संबंधित एरियामध्ये राहत नाही म्हणून त्यांचे नाव वगळलं गेलं असेल त्या दिवशी कोणाचे नाव वगळले गेलेले आपण वेगळं डिस्प्ले करणार आहे. म्हणजे लोकांच्या काय शंका असेल आपलं नाव मतदारामध्ये आहे की नाही हे खात्री करायची असेल 9 तारीखला त्यांनी प्रत्येक मतदारसंघामध्ये जाऊन केंद्रामध्ये जाऊन त्यांचे नाव आहे की नाही तपासून घेऊ शकतात. आणि नाव नसेल कृपया मी सगळ्यांना आवाहन करतो त्यांनी पासपोर्ट फोटो सगळं तिकडे जरी गेलं तर फॉर्म नंबर 6 तिकडे भरून दिला तर त्यांचे नाव मतदार यादीमध्ये समाविष्ट होण्यासाठी एक संधी आहे. म्हणून मी सगळ्या लोकांना मोठ्या प्रमाणात आवाहन करतो, ठाण्याच्या सगळ्या नागरिकांना कोणाच्या वय 18 झालेले त्यांना आवाहन करतो त्या दिवशी कृपया कोणाचे नाव नसेल कृपया फॉर्म नंबर 6 भरून त्या दिवशी तिकडे आपण सबमिट करावं असं मी आवाहन करतो. आणि इलेक्शन कमिशनने अजून वेगळ्या सूचना दिलेल्या आहे. मीडियामध्ये येणाऱ्या न्यूज तपासण्यासाठी वेगळी टीम आहे. तो उमेदवार जो खर्च करणार आहेत त्यांच्या खर्चाच्या तपासणीसाठी वेगळी टीम करणार आहे. आणि इलेक्शन बद्दल वेगळा स्वीप म्हणून आम्ही वेगळ्या ऍक्टिव्हिटीज केलेल्या लोकांना समाविष्ट होण्यासाठी मतदान करण्यासाठी वेगळ्या ऍक्टिव्हिटीज करतो. या तपासण्यासाठी काही जनरल ऑब्झर्व्हर मागच्या इलेक्शनमध्ये नव्हता, यावेळी जनरल ऑब्झर्व्हर म्हणून लोक येणार आहे आपल्याकडे. तो महिना एंडला तो येणे अपेक्षित आहे. आणि त्यानंतर जनरल ऑब्झर्व्हर येणार आहे. आणि म्हणजे इलेक्शनच्या कामकाज आपल्या जिल्ह्यामध्ये आता पूर्णपणे सुरू झालेलं आहे. आता सगळे लोक आता फील्डमध्ये इलेक्शनचे कामकाज बघायला सुरुवात केली. बाईट सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना याची खात्र जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना. यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खात्र जमा करा.
घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. मुलुंड कोर्ट बार असोसिएशनच्या द्विवार्षिक निवडणुकांना वकिलांचा पाठिंबा. मुलुंड कोर्ट बार असोसिएशनच्या द्विवार्षिक निवडणुकीचं आज आयोजन करण्यात आलंय. 250 सदस्यीय असोसिएशनच्या अध्यक्षा, उपाध्यक्ष, सचिव आणि इतर पदासाठी या निवडणुका होत आहेत. सकाळी 10 ते 5 या वेळेत होणाऱ्या निवडणुकांना वकील वर्गाचा मोठा पाठिंबा लाभला आहे. आज सायंकाळी 7 वाजता या निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. निवडणुकीला येणारे सदस्य 2 वर्ष मुलुंड कोर्ट बार असोसिएशनचा कारभार सांभाळणार आहेत. मुलुंड कोर्टात वकिली करणारे ज्येष्ठ वकील JB बनकर, BP धामणस्कर आणि धनंजय मिश्रा हे अध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट उपेशसह प्रिया शेट्टी, S9 न्यूज, मुंबई. समर्थ भारत व्यासपीठ श्री मिलिंद पाटणकर आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया आयोजित ती महोत्सवाचा चित्रकला स्पर्धेनी आज शुभारंभ. समर्थ भारत व्यासपीठ, मिलिंद पाटणकर आणि सेंट्रल बँकेतर्फे ती महोत्सवाचे आयोजन ठाण्याच्या शिवाजी मैदानात करण्यात आले आहे. हा कार्यक्रम 3 दिवसीय असणार आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आज दुपारी 1:30 ते 3:30च्या वेळात चित्रकला स्पर्धांचे आयोजन करून करण्यात आली. या चित्रकला स्पर्धेत 250 ते 300 मुलांनी सहभाग घेतला होता. या चित्रकला स्पर्धेचे विभाजन शालेय, महाविद्यालयीन आणि खुला गटांमध्ये करण्यात आले होते. स्त्री शक्तीची विविध रूपे, अबला नव्हे सबला, मुलगी वाचवा देश वाचवा, पारंपरिक वेशभूषेतील स्त्रियांचे रेखाटन अशा स्त्रियांची विविध रूपे मुलांनी आपल्या चित्रकलेतून दर्शविण्याचे प्रयत्न केले. या महोत्सवात 60 विविध प्रकारच्या स्टॉलचे आयोजन केले असून त्याचे उद्घाटन आज संध्याकाळी करण्यात येणार आहे. नमस्कार. समर्थ भारत व्यासपीठ, श्री मिलिंद पाटणकर आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी मैदान जांभई नाका इथे आम्ही आज ती महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. आयोजनाचं हे आमचं 2रं वर्ष आहे. मागच्या वर्षी ह्या सर्व कार्यक्रमाला जो प्रतिसाद पाहता यावर्षी उत्तम प्रतिसाद मिळालेला आहे, म्हणजे दुप्पट प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी आम्ही 40 बचत गटांना स्टॉल दिले होते. ह्यावर्षी ती संख्या 40 वरून 60 करण्यात आली आहे आणि शिवाय आणखी काही बचत गटांना यांना सहभाग घ्यायचा होता, पण जागेअभावी आम्ही त्यांना देऊ शकलो नाही. इथे 60 महिला बचत गटांचे स्टॉल लागलेले आहेत. ठाणे जिल्ह्यातली वेगवेगळी जी उत्पादनं आहेत, म्हणजे डहाणूच्या चिकू आहेत, वसईची केळी आहेत, वाड्याचे तांदूळ आहेत, अशा वेगवेगळ्या शहरातून, वेगवेगळ्या जिल्ह्यातून त्यांचं वैशिष्ट्यपूर्ण असं उत्पादन घेऊन इथे ते बचत गट आलेले आहेत आणि आपल्या ठाणेकरांना त्यांच्या सगळ्या उत्पादनाचा लाभ घेता येणार आहे या निमित्ताने. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे यावर्षी आम्ही वेगवेगळ्या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत महिलांसाठी. आज पहिल्या दिवशी आम्ही चित्रकला स्पर्धा घेतोय. या चित्रकला स्पर्धेमध्ये जवळजवळ 250 ते 300 ठाण्यातल्या सर्व विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला आहे. काही त्यांच्याबरोबर त्यांचे शिक्षक देखील आलेले आहेत. त्या शिक्षकांनी देखील खुल्या गटातून या स्पर्धेसाठी भाग घेतलेला आहे. स्पर्धेचे विषय अबला नव्हे सबला, मुलगी वाचवा देश वाचवा, पारंपरिक वेशभूषेतील स्त्री रेखाटन आणि स्त्री शक्तीची विविध रूपे हे विषय जरी महिलांशी संबंधित असले किंवा महिलांविषयीची जागृती करणारे असले तरी देखील हा विषय फक्त महिलांनीही न काढता आम्ही सर्व गटासाठी हा चित्रकलेचा विषय दिलेला आहे. म्हणजे सर्वच जण यामध्ये सहभागी होऊ शकतात आणि खूप चांगला प्रतिसाद या चित्रकला स्पर्धेला इथे मिळालेला आहे. उद्या याच ठिकाणी आज उद्घाटन होणार आहे प्रदर्शनाचं. संध्याकाळी 5 वाजता उद्घाटन झाल्यानंतर क्रीडा संकुल, सरस्वती क्रीडा संकुलातील रिदॅमिक आणि आर्टिस्टिकचे विद्यार्थी इथे रिदॅमिकची आणि आर्टिस्टिकची काही प्रात्यक्षिकं सादर करणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थसह प्राची मुळीये, S9 न्यूज ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. एसमॅटच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. आप पक्षाच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवार ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मुलुंडमध्ये साधला मतदारांशी संवाद. लोकसभा निवडणुकांच्या घोषणा होताच विविध पक्षाच्या उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात मतदारांशी भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली आहे. लोकसभा उमेदवारांच्या भव्य प्रचार सभा आणि दिमागदार रोड शोच्या अगदी उलट आम आदमी पक्षाच्या ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांनी मोजक्या कार्यकर्त्यांनीशी रस्त्यावर उतरून सर्वसामान्य नागरिकांशी संवाद साधला. मुलुंड पूर्वेकडील हनुमान चौक ते चिंतामणी उद्यान असा पायी प्रचार करताना सामान्य जनतेशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेण्यावर त्यांनी भर दिला. सर्वसामान्य महिला, लहान मुलांची चर्चा करताना त्यांनी आपले आणि आपल्या पक्षाचे वेगळेपण जपत प्रचाराला शुभारंभ केला. स्वातंत्र्याच्या 60 वर्षांनंतरही अनेक नागरी समस्या कायम असण्याला पुरुषी मानसिकता जबाबदार असून जोपर्यंत स्त्रिया समर्थपणे राजकारणात उतरत नाहीत तोपर्यंत समस्या सुटणार नाहीत असा रोषही मेधा पाटकर यांनी व्यक्त केला. व्यवस्था की आम बात हो गई है और उसी के तहत ये राजनीतिक अधिकारों की अवहेलना भी होती है. महिलाओं के मुद्दे सही तो महिलाएं ही अच्छी तरह से जानती है और उठा सकती है. आज तक महिला आरक्षण बिल को किसी भी मुख्य धारा के पार्टी ने सही साठ जवाब नहीं दिया, प्रतिसाद नहीं दिया. हम तो चाहते हैं, हमको आरक्षण चाहिए ही नहीं, हमको हमारा हक चाहिए. हमारी संख्या आज भी भ्रूण हत्याओं के चुनाव क्षेत्र बहुत बड़े हो गए. 20 लाख का चुनाव क्षेत्र, कोई प्रतिनिधि यहाँ का काम नहीं कर सकता है. कोई पुरुष आमदार या विधायक या सांसद वापस आते नहीं है. आए तो चुनने तक तो कोई पहुँचते ही नहीं है. अपने पत्नी के द्वारा बचत गट बनाएंगे लेकिन उसमें भी भ्रष्टाचार करेंगे. यही हकीकत है पुरुष प्रधान जनप्रतिनिधि. हम चाहते हैं कि महिलाओं का प्रतिशत 33 नहीं 50%. लेकिन कोई पार्टी कितनी भी महिलाएं चुनते नहीं है. आज आम आदमी पार्टी ने बहुत सारे महिला उम्मीदवार खड़े किए. ये महिलाओं के आंदोलन में सहभागिता की बदौलत हो रहा है. व्हिडिओ जर्नलिस्ट सिद्धार्थ शिंदेसह उपेश शिरवडकर, S9 न्यूज मुंबई. ठाणे महानगरपालिकेत शक्ती प्रदर्शन जिम्नॅस्टिक सत्राचे पालिका अभियंत्यांनी घेतला लाभ. ठाणे महानगरपालिकेत आयुक्त असीम गुप्ता यांच्या सौजन्याने शक्ती प्रदर्शन जिम्नॅस्टिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते. बीड, कोल्हापूर, सोलापूरमधील रहिवाशांनी एकत्रित येऊन विविध प्रात्यक्षिकं पालिकेच्या दालनाबाहेर सादर केली. या प्रात्यक्षिकांचा पालिकेतील कर्मचाऱ्यांनी तसेच अधिकाऱ्यांनी आनंद घेतला. या शक्ती प्रदर्शनात सहभागी 10 व्यक्तींनी मिळून विविध थरारक दृश्ये सादर केली. केसांना दोरी बांधून गाडी ओढणे, सायकल ओढणे, एका काठीवर नृत्य करणे, 2 काठ्यांवर चालणे इत्यादी प्रकार सादर केले. आयुक्त असीम गुप्ता, जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांच्यासह विविध पालिका अधिकारी येथे उपस्थित होते. शाब्बास इंडिया, एंटरटेनमेंट के लिए कुछ भी करेगा यासारख्या विविध कार्यक्रमातून त्यांनी आपली दृश्ये सादर केली आहेत. आयुक्त असीम गुप्ता यांनी याबाबत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. उपक्रम म्हणजे त्या सोलापूरची एक टीम आहे. ते लोकल जसे आपण म्हणतो त्या प्रकारचे कलाकार आहेत. ते आमच्याकडे आले होते की त्यांना आपली कला दाखवायची आहे. तर मला असं वाटतं की एनिवे महानगरपालिकेमध्ये सगळा गटर मीटर बटर चालत राहते. तर एखाद्या वेळी जसे कलाकार आले तर त्यांना एक संधी द्यायला पाहिजे. आणि आम्ही सगळे जो महानगरपालिकेचे सगळे जो कर्मचारी अधिकारी आहेत ते तिथे होते आणि त्या लोकांनी चांगला, तुम्ही बघितला का, फार चांगला त्यांनी एक कार्यक्रम इथे सादर केला. आय कॅन ओनली से की आवर कंट्री इज फुल ऑफ टॅलेंट्स. I guess they get more opportunities than what we provide them today.
hopefully now because of TV, now these people have participated in different TV shows also, but it's all our responsibility, I guess, of everybody here, that we should give them more opportunities of portraying their art. या कार्यक्रमाचं पूर्वी काही नियोजन करण्यात आलं होतं का? नियोजन म्हणजे ते आमच्याकडे थोड्या दिवसापूर्वी आले होते आणि त्यांनी सांगितलं की या प्रकारची ते कला दाखवू शकतात. तर आम्हाला असं वाटलं की आपल्यासाठी पण एक वेगळी गोष्ट होईल, एखादा चांगला कार्यक्रम होऊन जाईल आणि आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना पण एक काहीतरी एक दिवस वेगळा पण दिसेल. तर म्हणून आपण आज हे छोटासा कार्यक्रम ऑर्गनाईज केला. त्याच्या पाठीमागची मेन भूमिका अशी होती की हे लोकांना एक संधी मिळायला पाहिजे त्यांची कला दाखवण्यासाठी. कारण एक कलाकारला काय अपेक्षा असते, तर फक्त एक संधीची अपेक्षा असते की त्यांची कला लोकांनी बघावी आणि त्याला ॲप्रिशिएट करावं. बट इट वॉज अमेझिंग. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. मुलुंडमध्ये आपच्या उमेदवार मेधा पाटकर यांनी साधला नागरिकांशी संवाद. चित्रकला स्पर्धा राबवीत 3 महोत्सवाची सुरुवात. आणि मुलुंड कोर्ट बार असोसिएशनच्या निवडणुकीला वकिलांचे पाठबळ. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं.